एक नक्की आहे, ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिल नाकारल्यानंतर 67% ची मेजॉरिटी गाठण्यासाठी एकूणच सगळ्या प्रकारच्या प्रादेशिक पक्षांच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. इथे खूप सारे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो भाजपच्या प्रवक्त्यांकडनं होतोय, तो अनेकांकडनं होतोय की तुम्ही बाहेरच पडला नाही, तुम्ही सुखदुःखातच गेला नाहीत. जर सुखदुःखात तुम्ही गेला नाहीत हे कारण कुणाला सांगायचं असेल तर मी जरा सांगितलं पाहिजे की मी परळीची आहे. लोकनेते दिवंगत मुंडे साहेब यांनी अवघं आयुष्य भाजपमध्ये घालवलं. भरल्या ताटावरून ते गेले आणि मुंडे साहेब गेल्यानंतर साहजिकच केंद्रीय मंत्री गेल्यावर त्या केंद्रीय मंत्र्याच्या अंत्यविधीला मोदी शहांनी येणं अपेक्षित होतं, पण ते दोघे आले नाही. पण म्हणून नाराज होऊन पंकजा मुंडेंनी पक्ष सोडला नाही. फार महत्वाचं आहे हे. त्यामुळे ही सगळी कारणं बालिश आहेत. मुळात पक्ष नेतृत्वाच्या संबंधाने काहीतरी टीका करून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ज्या सगळ्या अर्धवट रावांचा आहे त्यांच्या हे डोक्यात आलं पाहिजे की टीएमसीच्या ममता बॅनर्जी त्या तर हे सगळं झाल्यानंतर अक्षरशः सुप्रीम कोर्टमध्ये वकिलीचा गाऊन घालून पोहोचल्या. तुम्ही त्यांच्याबद्दल काय नरेटिव्ह सेट करणार आहात? तुम्ही डीएमके मध्ये उथलपुथल होते त्याच्याबद्दल काय बोलणार आहात? आज एका कार्यक्रमात चालू वाहिनीमध्ये बोलताना यूपी मधले भाजपचे मंत्री राजभर म्हणाले की अरे भाई इनकी तो ईडी की इंक्वायरी है, ये इंक्वायरी है, वो इंक्वायरी है और सपा के 9 लोग टूटने वाले हैं, फूटने वाले हैं. हे सगळ्या पक्षांना नरडीला नख लावणं जे चालू आहे ते डिलिमिटेशन बिलाच्या साठी आहे. हे आता काही लपून राहिलेलं नाही. ऍब्सोल्यूट पॉवर, ऍब्सोल्यूट करप्शनच्या दिशेने जी भाजपाची वाटचाल चालू आहे, स्वायत्त यंत्रणांचा दुरुपयोग काय होतोय तोही कळतोय. पण या सगळ्यांमध्ये एक गमतीदार गोष्ट आहे की भाजपाने विशेषतः देवेंद्रजींनी ज्या फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं याची मान्यता मी नाही, जाहीरपणे देवेंद्रजींच्या धर्मपत्नी अमृताजींनीच दिलेली आहे. ज्या फोडाफोडीचं राजकारण देवेंद्रजींनी सुरू केलं आणि ज्या आपल्या घरच्या लेकरा बाळांना उपाशी ठेवून दुसऱ्यांची लेकरांच्या जेवणावळी चालवल्या, त्या दुसऱ्यांच्या लेकरांच्या जेवणावळी चालवणाऱ्या देवेंद्रजींच्या आज एक नक्की लक्षात आलं असेल की दिल्लीचा तख्त तुम्हाला खुणावत होता, पण त्या तख्ताच्या आड तुमच्यामध्ये दिल्ली ते नागपूर व्हाया दरे एक मोठा स्पीड ब्रेकर टाकलेला आहे. आणि हा स्पीड ब्रेकर टाकताना तुम्ही जो भस्मासूर वाढवला तोच भस्मासूर आता देवेंद्रजी तुमच्याच डोक्यावर हात ठेवण्या इतका ताकदवर झालेला आहे. त्यामुळे आमचं सोडा, मेलेलं कोंबडं आगीला पीत नाही, मेलेल्या कोंबड्याला त्याची भीती वाटत नाही. आम्ही सत्य